सुंदर अशी सात आपल्या गावातील असणारं भूषण हरिभक्तीपरायण रामायणाचार्य गोविंदजी महाराज मलिक बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे दररोज आपल्याला गोड असं गायन ज्यांच्या मुखारविंदातून श्रवण करायला मिळत आहेत. सद्गुरू रामगिरीजी महाराजांच्या सानिध्यामध्ये ज्यांचं कायम वास्तव्य आहे, आपल्या परिसराचं भूषण भजन सम्राट चंद्रकांत काका सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत. काकांना धन्यवाद आहे. जोरदार टाळी जोरदार वाजव, मग वाजवायची असेल तर वा धन्यवाद. त्यानंतर कैलासभाऊ आहेत. त्यानंतर ज्यांना जवळून सद्गुरू नारंगिरी महाराजांची सेवा घडली, आमचे मृदंग विशारद पंडरंगजी महाराज चामे तात्या उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद. आपल्या गावातील दुसरे मृदंग विशारद नारायणभाऊ मलिक या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांनी गोड अशी प्राथमिक चाल गायली. आमचे टिंबीकर गणेशदादा पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. इकडं पखवाजवरती गोड अशी सात संगत आपल्या गावाचं नाव महाराष्ट्रभर ज्यांच्या मुळे आणि आपल्या गावाचं नाव महाराष्ट्रभर गेलं आहेत, मृदंग विशारद ज्यांच्या नावातच जय हरी आहे, जय हरी महाराज निंबाळकर, त्यांनाही धन्यवाद आहे. तसं शिरसगाव म्हटल्यानंतर कीर्तनकारांची मांदियाळी, गायकांची मांदियाळी, मृदंग वादकांची मांदियाळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये उत्कृष्ट आपल्या गावाचं नाव महाराष्ट्रभर ज्यांनी केलं, शिवचरित्रकार डॉक्टर दुशिंग महाराज या ठिकाणी आहेत, त्यांना धन्यवाद आहे. इकडनं गोड अशी सुंदर सातसंगत आपल्या गावातील गोड असं ज्यांचं गायन आहे, ज्यांच्या नावात गुलाब आहेत आणि गायने त्यांचं गोड आहेत, आमचे गुलाबदादा आहेत, त्यांना धन्यवाद आहे. त्यानंतर कीर्तना करता आपल्या परिसरामध्ये ज्यांचं नाव, आपल्या गावातील उत्कृष्ट भागवताचार्य दादा महाराज खर्डे, त्यांच्या माध्यमातून मला कार्यक्रमाचा फोन आला होता. मंडळीच्या सर्वांच्या सहकार्यानं कोणीतरी एकाने फोन करावं लागतो, म्हणून दादा महाराजांच्या फोनवरती या ठिकाणी येण्याचा प्रसंग, येण्याचा योग प्राप्त झाला. त्यानंतर प्राथमिक चाल ज्यांनी गोडाशी गायली, आपल्या परिसराचं भूषण आमचे कलापुरी महाराज या ठिकाणी आहेत. त्यानंतर गावातील आपले भजनीमंडळ ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे संजयभाऊ निंबाळकर या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे गावातील उत्कृष्ट कीर्तनकार दिंडीमध्ये असेल, आपल्या काही गावामध्ये काही कार्यक्रम असतील, कायम ज्यांचं सहकार्य आहेत. हरिपाठ त्यांचा चालू होता, मी त्यालो तेव्हा बघितलं, आमचे हरिपती संजय महाराज या ठिकाणी आहेत, त्यांना धन्यवाद आहे. पाठीमागं मृदंग विशारद गणेशदादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे गोड अशी सुंदर संशिष्टीम आहेत. खरं तर वैजापूर तालुक्यामध्ये ज्यांचं नाव आहे शिष्टीमध्ये, मी सांगत असो, ज्यांच्या नावात सागर आहेत, आमचे सागरदादा दातीर यांची गोड संशिष्टीम दादांना धन्यवाद आहे. आणि खाली बसल्यापैकी आपले सर्व भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे, ज्यामध्ये ज्यांनी हा सप्ताह या ठिकाणी चालवला आहेत बऱ्याच दिवसापासून, ज्यांचं मार्गदर्शन असतं, गावातील ज्येष्ठ ज्यांचं मार्गदर्शन आहे, या ठिकाणी भगनाथ भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत, भाऊंना या ठिकाणी धन्यवाद आहे. पाठीमागे आमचे सुंदर ताते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद आहेत. टिंबीवरून आमचा बराचसा परिवार या ठिकाणी रवींद्र भाऊ जाधव टिंबीकर आहेत, भाऊंना धन्यवाद आहेत. मला वाटतं जावईच आहेत, त्यांना धन्यवाद आहे. त्यानंतर आमचे देवदत्त भाऊ पवार आहेत, आमचे पवार पाटील आहेत. त्याचप्रमाणे आमचे धात्रक भैया दादा आहेत, त्यांना धन्यवाद आहे. बरेचसे महिला वर्ग आहेत, पुरुष वर्ग आहेत, आणि ज्यांच्याकडं संत पंगत अशी पार पडलीत, आमचे प्रल्हाददादा मलिक म्हणजे शिवाजी नानांचे चिरंजीव. आज खरं तर त्यांची आठवण होते. शिवाजी नाना आपल्या गावात परिसरामध्ये कुठेही कार्यक्रम असला तर ज्ञानेश्वरी वाचना करता नाना कायम असायचे. त्यांच्या घरी गोड असं सुंदर असं भोजन झालं. त्यांच्या ठिकाणी गेल्यानंतर काशा त्यांच्या समाधीचंही दर्शन त्या ठिकाणी झालं. आणि या ठिकाणी गावात आल्यानंतर सद्गुरू बैरागी बाबांचं दर्शन या ठिकाणी, समाधीचं दर्शन या ठिकाणी झालं आहे. खरं तर संत सद्गुरू बैरागी बाबा, मी भाऊंना विचारलं की हा सप्ताह केव्हापासून चालू आहे. भाऊंनी सांगितलं की हा सप्ताह फार जुना आहे, 5-5 रुपये 2-2 रुपये वर्गणीपासून हा सप्ताह चालू आहे, म्हणजे 70-72च्या अगोदरच हा सप्ताह आहे.
मी त्यांना विचारलं की बैरागी बाबांचं आपल्याला दर्शन, त्यांनी सांगितलं ही समाधी मलाही आठवत नाही, तेव्हाची समाधी आहे. म्हणजे सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या समकालीन संत आपले बैरागी बाबा होते. विठ्ठल बघा, सद्गुरू बैरागी बाबांचं आणि सद्गुरू गंगागिरी महाराजांचं साम्य आपण बघा. सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या काळामध्ये सद्गुरू बैरागी बाबांचे समकालीन संत महात्मे होते आणि या ठिकाणी त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण हा सप्ताह करतो आहे. गंगागिरी महाराजांचं आणि त्यांचं समकालीन आपल्याला आणखी जर बघायचं असेल तर उद्यापासून बेटामध्ये सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या पुण्यतिथीचा सप्ताह 123वी पुण्यतिथीच्या निमित्तानं त्या ठिकाणी सप्ताह पार पडतो, सुरुवात होते आहे. म्हणजे याच काळामध्ये सद्गुरू गंगागिरी महाराजांची पुण्यतिथी आहे आणि याच काळामध्ये संत सद्गुरू बैरागी बाबांची पुण्यतिथी, हा समकाल आहे. विठ्ठल ज्या परिसरामध्ये संत महात्म्यांचं वास्तव्य होतं ना, ती जागा पुनीत होते. ज्या कुळामध्ये संत महात्मे अवतराला येतात ते कुळ पवित्र होतं, ते कुळ पावन होतं. ज्या परिसरामध्ये संत महात्मे अवतार घेतात किंवा त्यांच्या वास्तव्यानं ती भूमी, तो परिसर पुनीत होतो, पावन पवित्र ते कुळ पावन तो देश, 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 पवित्र ते कुळ पावन देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. ते हरीचे दास जन्म घेती, ते हरीचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. जेथे हरीचे दास जन्म घेती, हरीचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, 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 नारायण. टाळी वाजवता, जोरदार टाळी. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. ज्या कुळामध्ये संत महात्मे अवतार घेतात ना, ती कुळ पवित्र आहे. ज्या देशामध्ये संत महात्म्यांचं वास्तव्य आहे ती जागा, तो परिसर पुनीत होतो, पुण्यवान होतो. या ठिकाणी संत सद्गुरू बैरागी बाबांचं वास्तव्य आहे. संजीवन समाधी या ठिकाणी संत बैरागी बाबांची आहे. म्हणून मी सांगितलं की सद्गुरू गंगागिरी महाराजांचा आणि संत बैरागी बाबांचा हा काल जो आहे समकालीन पुण्यतिथी येते आहे. आणखी मला वाटतं जनार्दन स्वामी महाराजांची पुण्यतिथी मला वाटतं एवढ्या काही दिवसामध्ये पार पडली. हा जो काळ आहे, ही वेळ आहे, या समकालीन संत महात्म्यांच्या पुण्यतिथीच आहे. संत महात्म्या ठिकाणी होऊन गेलीत महाराज बघा. आणि जरी संत महात्म्या परिसरामध्ये झाली नसती भागावं तर आपण कुणीकडे असतो आपल्याला सांगता येणार नाही. तर जुनी माणसं सांगतात हा जो परिसर होता, हा परिसर जुन्या काळामध्ये तमाशाच्या पाठीमागं जाणारा समाज होता.
प्रत्येक गावामध्ये मंदिरामध्ये झोळी असायची, त्यामुळे ढोलकाने तुंतुन चांगलेलं असायचं. म्हणजे हा समाज तमाशाच्या पाठीमागं जाणारा समाज होता. पण सद्गुरू गंगागिरी महाराजांनी या समाजाला सन्मार्गा लावला. आज आपण या ठिकाणी परमार्थ करतोय, पुण्यतिथी साजरी करतोय ना, हे उपकार जर आपल्यावर कुणाचे असतील, सद्गुरू गंगागिरीजी महाराज आहे, संत बैरागी महाराज आहे, संत जनार्दन स्वामी महाराज आहे, संत भगवान बाबा आहे, ते संत महात्मे होऊन गेली. त्या संत महात्म्याना परमार्थ आपल्याला दाखवला. विठ्ठल म्हणून संत महात्म्यांचे आपल्यावर उपकार आहेत महाराज बघा. म्हणून मनुष्य जीवन तुम्हाला मिळालंय ना, हे मनुष्य जीवन मिळाल्यानंतर साधू संतांची सेवा करा, साधू संतांच्या सानिध्यामध्ये राहा, भगवंताचं भजन करा, भगवंताचं चिंतन करा. मनुष्य देह तुम्हाला मिळाला आहे. तुम्ही आपण मनुष्य द्यायला आलोत ना, हा देह जर आपल्याला कोणी दिला असेल तर हा देह त्या परमात्म्यानं तुम्हाला दिला आहे. आणि कशा करता दिला म्हणाल तर भगवंत देवे दिला देह भजन गोमटा, 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 गोमटा देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा. तो याला पाठ बदिकेता, तो याला पाठ बदिकेता, देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा. तोया झाला पाठ बदिकेता, तोया झाला पाठ बदिकेता, देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा, भजन गोमटा, भजन गोमटा. जोरात जोरात, जितकी टाळी जोरात वाजेल तितकं कीर्तन लवकर आटपेल, जेवढी टाळी कमी वाजेल तितकं कीर्तन लांबेल. वाजा जोरात टाळी एकदा. घेऊ का आवरून मग. देवे दिला देह भजन गोमटा. भगवत प्राप्ती करत आहे मनुष्य जीवन तुम्हाला दिलंय. हे मनुष्य जीवनात साध्य कर्तव्य काय, मनुष्य जीवनाची सार्थकता जर कशात आहेत ना, तर महाराज सांगतात जन्माला आल्यानंतर आपण वाचायचं जर असेल ना तर ज्ञानेश्वरी वाचावी, आणि पाहायचं जर असेल ना सावंत काका तर पंढरी पाहावी. वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पहावी, डोळा पहावी, डोळा पहावी, पहावी डोळा पहावी, पंढरी वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पाहावे, डोळा पाहावे, पंढरी वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी. टाळी वाजवा चला जोरदार. वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पहावी पंढरी, पाहायचं असेल ना पंढरी पाहावी, त्या पांडुरंगाला पाहावं. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा कीर्तनात मोबाईलचे मुख. नाही चुकलं तर सांगत चला.
डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख त्या भगवंताला न्याळा. काय स्वरूप आहे भगवंताचं, काय मूर्ती ती भगवंताची. राजा सुकुमार मन्नाचा पुतळा रवी शशी कळा लोपली. राजा सुकुमार मन्नाचा पुतळा रवी शशी कळा लोपली. राजा ससुकुमार मदनाचा पुत्र रविशेष कळा लोपलिया. राजा सकुमार मदनाचा पुत्र रविशेष कळा लोपलिया. रवी शशी कळा रवी शशी कळा लोपलिया. रवी शशी कळा रवी शशी कळा लोपलिया. कस्तुरी मळवट चंदनाची उठे रुळ माळ कंठी वाई जयंती. कस्तुरी मळवट कंठी वाई जयंती. रविशेष कळा रविशेष कळा लोपलिया. रविशेष कळा रविशेष कळा लोपलिया. कस्तुरी मावळ चंदनाची उठी उडे माळ घंटी वळायंती. हो कस्तुरी मावळ चंदनाची उठी उडे माळ घंटी वळायंती. वैजयंती वैजयंती. वाटाळी वाजवा जोरदार. राजस कुमार मदनाचा पुतळा असा तो भगवान परमात्मा. मग पाहायचं असेल ना काही पाहावं त्या देवाला पाहावं. मनुष्य जन्माचं सार्थकता कल्याण जर कशात असेल तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया. त्या भगवंताचं दर्शन आपल्याला जीवनामध्ये घडावं. मनुष्य देहात साध्य कर्तव्यता भगवत प्राप्ती आहे. मनुष्य देहाला आल्यानंतर भगवंताचं दर्शन घडावं, भगवंताची प्राप्ती घडावी. आणि जर मनुष्य देहाला येऊन जर आपण मनुष्य देहाला येऊन जर भगवंताचं दर्शन आपल्याला घडत नसेल किंवा नाही तरी काय थोडी नाही तरी काय थोडी नाही तरी काय थोडी नाही तरी काय थोडी आई ताई काय थोडी आई ताई काय थोडी आई ताई काय थोडी आई ताई काय थोडी. स्वान सुख रे बापुडी स्वान सुख रे बापुडी. स्वान सुख रे बापुडी नाही तरी काय थोडी नाही तरी काय थोडी. स्वान सुख रे बापुडे स्वान सुकार बापुले. स्वान सुकार बापुले. नाही तरी काय थोडी 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 थोडी. नाही तरी काय थोडी श्वान शुकरे बापुडी. भगवंताचं दर्शन जर आपल्या जीवनामध्ये झालं नाही तर मग आपल्यामध्ये न कुत्र्यांमध्ये डुकरांमध्ये काय फरक आहे. मनुष्य जीवन याची देई घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान इतर देहामध्ये भगवंतापर्यंत जाण्याचं ज्ञान नाही. हे ज्ञान फक्त याची देई घडे देवाचे भजन. या ध्यानं भगवंताचं भजन करता येईल, या ध्यानं भगवंताची प्राप्ती करून घेता येईल. म्हणून मनुष्य जीवनाला आपण आल्यानंतर भगवंताचं दर्शन भगवत प्राप्ती महत्त्वाची आहे. आणि मनुष्य ध्याला येऊन जर भगवत प्राप्ती आपल्या जीवनामध्ये झाली नाही, भगवत दर्शन आपल्या जीवनामध्ये झालं नाही तर मनुष्य जीवन वायाला जाईल, निष्फल जाईल. विठ्ठल विठ्ठल ज्याप्रमाणे माऊली ज्ञानोबाराय सांगतात की मनुष्य जीवनामध्ये भगवत दर्शन किती महत्त्वाचं आहे. ऐका, जर मनुष्य जीवनात येऊन भगवत दर्शन झालं नाही तरी मनुष्य जीवन निष्फल आहे, पोलकट आहे. ज्याप्रमाणे माऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, कनेवीन सोपटे
कणसे लागली घनदाटे, काय करावे गोमटे ओस नगर. माऊली ज्ञानोबराय दृष्टांत देतात. एखादं ज्वारीचं शेत आहे, अतिशय दमदार ज्वारी उतरलेली आहेत, भरपूर कणसही लागलेले आहेत, भरपूर दाट अशी कणस लागलेली आहेत, पण त्या कणसांमध्ये धान्यच नाही. जुन्या काळामध्ये हे बघा, आता ज्वारी कमी झाली, जुन्या काळामध्ये ज्वारी असायची आणि काही कणस त्यामध्ये बिगर दाण्याचे असायचे, भोप्यासारखे ते कणस, त्याला धान्यच नाही त्या कणसामध्ये. तसं माऊली ज्ञानोबराय सांगतात, जसं धान्यविना जे कणीस आहे, कणसे लागली घनदाटे, काय करावे गोमटे ओस नगर. किंवा एखादं नगर आहे, भरपूर सुंदर आहेत, भरपूर मोठमोठाले बंगले आहेत, सुशोभित आहेत, पण त्या नगरामध्ये जर माणसंच राहत नसतील, ओस नगर, त्या नगराला जसं महत्त्व नाही, तद्वत आपण मनुष्य देहाला येऊन जर भगवत प्राप्ती आपल्या जीवनामध्ये झाली नाही, तर त्या गतीप्रमाणे आपलं जीवन होईल. विठ्ठल विठ्ठल. दुसरा दृष्टांत माऊली ज्ञानोबराय, साबरीचं झाड आहे. साबरी झाड आपण बघितलं असेल बघा. साबरी वाढिनल्या सरळा, वरी फळना आतू पोकळा, स्तन आले गळा शेळिये जैसे. माऊली ज्ञानोबराय सांग, साबरीचं झाड आहे. साबरी झाड वाढलंय भरपूर, पण त्याला फळही नाही, फुलंही नाही, सुगंध नाही, आणि ते एका दणगटही नाही. तसं त्याप्रमाणे जसं ते साबरी फळावणं फुलाविना निष्फळ आहे, त्याला फूल नाही, फळ नाही. किंवा व्यवहारातील सोपा दृष्टांत माऊली ज्ञानोबराय देतात. आपण शेळी वापरतो बघा, शेळीच्या गळ्याला स्तन असतं. स्तन, मला सांगा, शेळीच्या गळ्याचं स्तन किती दूध देतं? 1 लिटर नाही ना. ते जसं दूध देत नाही, फळ आहे, निष्फळ आहे, तद्वत मनुष्य देहाला येऊन आपण जर भगवंताचं दर्शन झालं नाही, तर मनुष्य जीवन त्या शेळीच्या स्तनाप्रमाणे आहे. विठ्ठल म्हणून मनुष्य जीवनात आल्यानंतर भगवंताचं दर्शन महत्वाचं आहे. आता भगवंताचं दर्शन का महत्वाचं आहे ते ऐका. भगवंत दर्शन का महत्वाचं आहे? महाराज सांगतात, आपण या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला जर काय मिळत असेल तर तो परमात्मा आपल्याला मिळत असतो. मला सांगा, संसार आपल्याला मिळतो का आपण संसाराला मिळतो? संसार आपल्याला मिळतो का आपण संसाराला मिळतो? किंवा आणखी सोपं सांगतो ऐका, आपल्याकडे जमीन असते, जमिनीला मालक मिळतो का मालकाला जमिनी मिळते? हे तर कळतं ना तुम्हाला. शेतीला मालक मिळतो का मालकाला शेती मिळते? तर मालकाला शेती मिळत नाही, शेतीला मालक मिळतो. आपण सांगत असतो, एवढी अद्रक हे ना आपलीच आहे, इथून इथपर्यंत ऊस आपलाच आहे, पण शेती सांगते, अरे बाबा तू आत्ता आला, तू येण्याच्या अगोदर कितीतरी माणसं वाटी लावली, तुझे आजोबा पंजोबा खापर पंजोबा वाटी लावलेत, मी इथंच आहे. आज मेला पंजा मेला बाप मसना गेला, आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तो तैसा झाला, देखत देखत नातू पंतू तो तैसा झाला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठ उठ भाजी भयालय मोठे, उठ उठ जागा भाजी भयालय मोठे. आजा मेला पणजा मेला बाप मसना गेला. महाराज सांगतात, आतापर्यंत अनेक जण गेले, शेती सांगते मी इथंच आहे. म्हणून आपल्याला शेती मिळत नाही तर शेतीला मालक मिळतो. तसं
संसार आपल्याला मिळत नाही, आपण संसाराला मिळत असतो ना. आपल्याला जर काय मिळत असेल तर तो परमात्मा आपल्याला मिळत असतो. म्हणून महाराज सांगतात, तो मज भावा वेळोवेळी भावा पांडुरंग विठ्ठल विठ्ठल. मनुष्य जीवनामध्ये काही गोष्टी अनावश्यक आहे, तर काही गोष्टी आवश्यक आहे. काही गोष्टी आकर्षक आहे, तर काही गोष्टी अत्यावश्यक आहे. बघा, काही गोष्टी मनुष्य जीवनामध्ये अनावश्यक आहे. मला वाटतं व्यसन मनुष्य जीवनामध्ये अनावश्यक आहे. व्यसन नसलं तरी मनुष्य जीवन आपलं व्यवस्थित पार पडत आहे. सद्गुरू नारंगिरी महाराज कायम सांगायचे लोकांना की व्यसन करू नका, तंबाखू खाऊ नका, तंबाखूने कॅन्सर होतो, व्यसन करू नका. सद्गुरू नारंगिरी महाराज कायम समाजाला सावध करायचे. विठ्ठल व्यसन कोणतंही असो, त्या व्यसनापासून मनुष्य जीवनाची हानी आहे, संसाराची हानी आहे. पण कितीही सांगा माणसं सावध होत नाही. जुन्या काळामध्ये बघा, आता फोर व्हीलर गाड्या आल्यात, मोटरसायकल आली, दादा महाराज फटफटी आलीत. पण जुन्या काळामध्ये पाटील लोकांकडं फोर व्हीलर साधनं नव्हते, गाड्या नव्हत्या. पूर्वीचे पाटील म्हणजे दरारा असायचं महाराज, दरारा. पाटील म्हणलं की लोक घाबरायचे. जुन्या काळामध्ये फोर व्हीलर गाड्या नव्हत्या, मग प्रत्येक पाटलांकडं घोडे असायचे, घोडे. सावंत काका, प्रत्येक पाटलांकडं पूर्वी घोडे असायचे. आणि मग कुठं वैजापूरला जायचं असलं की घोड्यावर बसणार, वैजापूरला जाणार. एक म्हातारं रोज घोड्यावर बसलं की वैजापूर. एक दिवस सोमवारचा दिवस होता. मी कशाकर सांगतोय बघा, व्यसन जीवनामध्ये वाईट आहे. व्यसनानं मनुष्य जीवनाची हानी, संसाराची हानी आहे. ते म्हातारं रोज उठलं की वैजापूर, रोज उठलं की वैजापूर. आता काही नाही, काहीच काम नसतात, फक्त चक्कर मारून येत असतात. त्यांना वैजापूरला गेल्याशिवाय करमतच नाही. ही म्हातारा रोज वैजापूर. सोमवारच्या दिवशी निघाला, मुलांनी बघितलं, दादा कुठं निघाले? हे वैजापूरला. एक काम करा, सध्या कांदे लावायचं काम चालू, आम्हाला काय वेळ नाही, सोमवार आहे, येताना बाजार घेऊन या तेवढा. म्हातारा गेलं वैजापूरला, दिवसभर फिरलं. संध्याकाळच्या वेळेला थोडासा बाजार केला, निघालं. पण सरकारमान्य दुकान बघितलं, फुल प्यालं, बसलं घोड्यावर. बाजारचं गाठोडं घोड्यावर ठेवलं, निघालं. बसलं तर बसलं, पण ते उलटं बसलं. रे भाऊ, उलटं बसलं ते. आता उगं घोडं खानदानी होतं म्हणून बरोबर घोडं शिरसगावमध्ये आलं. पोरांनी बघितलं, ज्या अर्थी म्हातारं घोड्यावर उलटं बसलेलं आहे, त्या अर्थी म्हातारं फुल पिलेलं असणार आहे. मुलं बाहेर आले, बाजारचं गाठोडं दिसेना, म्हातारं उलटं बसलेलं. मुलं म्हणले, दादा बाजारचं गाठोडं पाडलं की काय? म्हातारं म्हणलं, अरे बाजारचं गाठोडं पडलं तर पडू दे. मग घोड्याचं तोंडही पडलं. तर घोड्याचं तोंड पडलं की याचं फिरलं. म्हणजे व्यसने वाईट आहे, मनुष्य जीवनाची हानी त्या व्यसनामध्ये. महाराज सांगतात, व्यसन मनुष्य जीवनामध्ये आवश्यक नाही, अनावश्यक आहे. विठ्ठल काही गोष्टी मनुष्य जीवनामध्ये आवश्यक आहे. शरीरावरती कपडा हा आवश्यक आहे. काही गोष्टी मनुष्य जीवनामध्ये आकर्षक आहेत. तिसरी गोष्ट आकर्षक. बघा, आपण शरीरावरती कपडा घालतो, आवश्यक आहे. कपड्याला लागणारी साबण आवश्यक आहे. पण कपड्याला दिली जाणारी नीळ जी आहेत ना, ती आवश्यक का आकर्षक? देवदास भाऊ, आता नाही, पण जुन्या काळामध्ये असे धोतर निळा असायचे. भाऊ, जुन्या लोकांच्या शर्टाला धोतराशी निळा असायची. आता निळ आवश्यक का आकर्षक? आकर्षक आहे. चौथी गोष्ट अत्यावश्यक. आता मनुष्य जीवनामध्ये मनुष्य या शरीराला, देहाला अन्न आणि पाणी आवश्यक का अत्यावश्यक? अत्यावश्यक. कारण अन्न आणि पाणी नसेल तर शरीर चालू शकणार नाही. या शरीराकरता अन्न आणि पाणी अत्यावश्यक.
त्याप्रमाणे मनुष्य देहाला आपण आलोयत ना, तर भगवत प्राप्ती भगवत दर्शने अत्यावश्यक आहे. विठ्ठल 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 म्हणून मनुष्य जीवनामध्ये भगवत प्राप्ती महत्वाचे. मनुष्य द्यायला आल्यानंतर आपण किती श्रीमंत झालो याहीपेक्षा आपण भगवंताच्या किती जवळ गेलो हे महत्वाचं आहे. मग तो कोणताही मनुष्य असू द्या, कोणताही धर्माचा असू द्या, कोणत्याही संप्रदायाचा असू द्या, कोणत्याही जातीचा असो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक गोष्ट मात्र प्रत्येकाला आवश्यक आहे, ती म्हणजे सुख. आणि सुखाकरता प्रत्येक जीव जो आहे, मग तो लहान असेल, मोठा असेल, गरीब असेल किंवा श्रीमंत असेल, कोणी असू द्या, प्रत्येकाला अपेक्षा एकच आहे, ती म्हणजे सुखाची अपेक्षा. विठ्ठल या जगामध्ये दुःख कोणालाही नको आहे. मज लागी दुःख भावे ऐसे कोणी भावेना. जेवे दुःख मागणारा व्यक्ती नाही, पण सुखाची मात्र प्रत्येक जण अपेक्षा करतोय. आमचे सर्व प्रयत्न संसारामध्ये सुखा सर्व करत सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा आशा जन्म गेला आशा नायका मुक्ती यज्ञ नाही केला, आशा मुक्ती यज्ञ नाही केला हिंडता दिशा शीन पावला, इंद्रता दिशा पावला माया विष्टीला जीव माझा माझे स्वहित नेन, माझे स्वहित नेन कोणी, माया विष्टीला जीव माझा माझे सोयीत नेनती कोणी माझे सोयीत नेनती कोणी सर्व सुखाची आशा जन्म गेला. प्रत्येकाचे प्रयत्न सुखा करत आहे, पण आमच्या पदरात मात्र सुख पडतं का दुःखच पडत आहे. जगात कोणता मनुष्य सुखी आहे हो? सुखी तर कोणीच नाही. प्रत्येक जण काही ना काही दुःखी आहे. महाराज सांगतात कोण कोण दुःखी? राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोही नाही रे. प्रत्येक जण दुःखी आहे, पण प्रत्येकाला अपेक्षा सुखाची आहे. काहींना जर म्हटलं चला कीर्तनाला, ते म्हणतात देव नको, पण सुखाची अपेक्षा करतोय. अहो जगद्गुरु तुकोबाराय देव डोक्यावर घेऊन हिंडले महाराज दारोदार. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयताला घर पुसोनी. पण लोकांनी म्हणावं देव न लगे, देव न लगे, साठवण्याचे रुंधले जागे देव नको. पण सुखाची मात्र ती माणसं अपेक्षा करतात. पण आपल्याला सुख पाहिजे ना, तो देव आपलासा करावाच लागेल. तेने विन जीवा सुख नो रे, तेने विन जीवा सुख नो रे, तेने बिना जीवा सुख नो रे, तेने बिना आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा देवा सुख नो सुख नो रे, तेने बिना जीवा सुख नो रे, तेने बिना जीवा आपुला तो एक देव करुणी घ्यावा. कारण तो देव आपलासा केल्या शुक नाही. पण काही म्हणतात मला देव नको, देव न लगे, देव न लगे, देव नको, पण सुखाची अपेक्षा ते करतात.
त्यांना हे माहीत नाही काय की देवाला सोडून सुख नाही आणि सुखाला सोडून देव नाही. सुख आणि भीमातिरी एक वसबिल नगर भीमातिरी एक वसविल नगर त्याचे नाव पंढरपूर रे. त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मोकाशी चार भुजाची येथील मोकाशी चार भुजाची आईला 16,000 रे. महिला 16,000 रे. महिला 16,000 रे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेड्या सुख सदैव विसावारे. आवाज दे. सुख देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल सुख कुठे आहे? सुखा लागे करसी तळमळ पंढरीशी तुझाय एक वेळ. सगळी प्रमाण सांगण्याचं कारण एकच आहे की देवाला सोडून सुख नाही आणि सुखाला सोडून देव नाही. देव आणि सुख एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. म्हणून देवाला सोडून सुख नाही आणि सुखाला सोडून देव नाही. सुख देव नाही तुमच्या गावातले. सुख आणि देव एकाच नाण्याच्या दोन बाजू. सुख रूपाईसा तुझा कोणी सांगा. 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 माझ्या पांडुरंगा सारिका तो माझ्या पांडुरंगा सारिका तो सुख रूपाईसा तुझा कोणी सांगा. सुख रूपाईसा तुझा कोणी सांगा. सुख रूपाईसा तुझा कोणी नाही. सुख रूपाईसा तुझा कोणी तुझा कोणी सांगा. जोरदार टाळी वाजवा. सुखरूपाईसा दुजा कोण सांगा. माझ्या पांडुरंगा सारिखा तो. म्हणून या जगामध्ये सुख जर कुठे असेल तर ते परमात्म्याजवळ आहे. सर्व सुखाचे आगर जनी म्हणे सारंगधर. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. तो भगवान परमात्मा सुखरूप आहे. मग तो काही माणसं म्हणले महाराज सुखा करता तो देव आम्हाला आपलासा करायचं. मग तो देव आपलासा करण्याकरता कोणत्या उपायानं तो देव आपलासा करता येईल? काही साधक वर्ग पैठणला नाथबा मंगळगिरी महाराज आम्हाला देव आपलासा करायचा आहे. तो देव आम्हाला मिळवायचा आहे. नाथ महाराज म्हणे तुम्हाला देव मिळवायचा आहे ना, तो देव आपलासा करायचा आहे ना, मग तुम्हाला अतिशय सोपं साधन सांगतो. कोणतं सोपं साधन? की त्याच साधनानं तुम्हाला भगवत प्राप्ती होईन. साधं सोपं साधन सांगतोय. कोणतं? तर संतांचे पाय धरा, त्याने भगवत प्राप्ती होईल. अभंगाचं पहिलं चरण. हरि प्राप्ति सी उपाय. हरि प्राप्ति सी उपाय.
उपाय हरी प्राप्ती उपाय हरी प्राप्ती उपाय वे संतांचे ते पाय वे संतांचे ते पाय तेने ती साधने तेने ती साधने धरावे संतान सिद्ध पाय करावे संत त्याच पाय मेरे सारथी येरे सारथी सारथी जोरदार टाळी होते तर टाळी वाजवा. हरी प्राप्तीसी उपाय. भगवत प्राप्ती करता उपाय नाथ महाराज सांगतात. काय करा? धरावे संतांचे ते पाय, संतांचे पाय धरा. भगवत प्राप्ती करता साधा सोपा उपाय आहे. संतांचे पाय धरल्याशिवाय भगवत प्राप्ती आपल्याला होणार नाही. तुम्हाला भगवत प्राप्ती करून घ्यायची ना, मग काय करावं लागेल? तुम्हाला संतांचे पाय धरावे लागतील. विठ्ठल विठ्ठल नाथ महाराज या ठिकाणी भगवत प्राप्तीचा उपाय सांगतात. पण तो सांगतात नेमकं कुणाला सांगतात? जगामध्ये दोन वर्ग आपल्याला बघायला मिळतात. एक वर्ग असा आहे, तो देवाला मानतही नाही, तो देवाचं भजनही करत नाही. म्हणजे नास्तिकवादी एक वर्ग आहे, तो देवाला मानत नाही. दुसरा मानतो, त्याच्याशी त्याला घेणं देणं नाही. तो स्वतःही कीर्तनाला जात नाही, दुसरा चाललाय त्याला जाऊ देत नाही. स्वतः वर्गणी देत नाही, दुसरा देतो त्याला वर्गणी. हा नास्तिक वर्गातला माणूस. तो म्हणतो जगामध्ये देव नाहीच आहे. तो म्हणतो जर जगात देव आहे तर देव दाखवा. ज्या अर्थी देव दिसत नाही त्या अर्थी देव नाही आहे. त्याला जर आपण विचारलं, बाबा तू म्हणतो देव नाही, तर हे सगळं जे जग चाललं हे कोण चालवतो? तुझी सतेने वेदासी बोलणे 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 सूर्यासी चालणे तुझी आबाळे सूर्यासी चालणे तुझी आबाळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी सूर्यासी चालणे तुझी आबाळे सूर्यासी चालणे तुझी आबाळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी टाळी वाजवल्यानं थंडी कमी होते. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. याचं म्हणणं आहे जगात देव नाही. अरे बाबा हे सगळं चालतंय, मग कसं चालतंय? तो मला सगळं नॅचरल आहे, पाठीमागून चालत आलं पुढे चालतंय. अरे बाबा असं नाही. एका ठिकाणी एक मुलगा म्हणला, बाबा चला ना गावात कीर्तन, आपण कीर्तनाला जाऊया. तिथं संतांचे काही प्रमाण आपल्या कानावर पडतात, देवाचं काही भजन कानावर पडतं, नाव कानावर पडतं. बाप मला गपचिप घरी बस, कशा देवन कशाचं काय रे, अजिबात जायचं नाही.
दुसऱ्या दिवशी वडील वैजापूरला निघून गेले. या मुलानं काय केलं भाऊ, या मुलानं सुंदर असं महादेवाचं चित्र, भगवान शंकराचं सुंदर असं चित्र रेखाटलं आणि समोर बैठक रूममध्ये तो फोटो ठेवला. संध्याकाळी वडील घरी आले. त्यांनी तो सुंदर भगवान शंकराचं ते मूर्ती आणि समोर त्या ठिकाणी ते चित्र बघितलं आणि म्हटलं, अरे बाळू, अरे कितकं सुंदर चित्र कोणी काढलं. तो बाळू म्हणला, बाबा काय झालं, इथं जे ब्रश आहेत ना, कलर आहेत ना, ब्रश यायचे कलरमध्ये बुडायचे आणि त्या कागदावर रेखाटायचे. गुरुजी सगळं बाबा हे सगळं चित्र या खडून कलरनी काढलं. बाप म्हणला, बाळू जो म्हणेल ना की हे चित्र खडून ना कलरने काढलं, मी त्याला गाढव म्हणेल, गाढव. मुलगा म्हणला, बाबा तुम्ही म्हणता की हे चित्र खडूने कलरने काढलं, त्याला तुम्ही गाढव म्हणणार. हे जग विश्व जो भगवान परमात्मा चालवतो, त्याला जर एखादा म्हणत असेल ऑटोमॅटिक चालतं, त्याला जर गाढवाचा बाप म्हणलं तर चालेल का? बापाच्या लक्षात आलं. ते म्हणा, आता घरी जाण्यानंतर आपण भेटू. विठाला नास्तिकवादी त्याच्या डोक्यात एक जगात देव नाही आणि तो देव मानत नाही. जो देव मानत नाही किंवा देवाबद्दल देवावरती ज्याचा विश्वास नाही, नाथ महाराज सांगतात, अशी जी माणसं आहेत ज्यांचा विश्वास नाही, जे देवाला मानत नाही, जे क्रोधी आहेत, जे रागीट आहेत, अशांना देव समजावून सांगण्याच्या भानगडीत पडूच नका. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैचा, व्यर्थ आपुले वाचा शिनवू नये, व्यर्थ आपुले वाचा शिनवू नये, व्यर्थ आपुले वाचा शिनवू नये. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा, व्यर्थ आपुले वाचा शिनवू नये, व्यर्थ आपुले वाचा शिनवू नये. व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. नाथ महाराज सांगतात, क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैचा, व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. आणि आपण एखाद्याला उपदेश करत असताना ऐकणाऱ्याच्या मनामध्ये जर सांगणाऱ्याबद्दल आदर नसेल, प्रेम नसेल, तर सांगितल्याचा त्याच्यावरती कधी कधी दुष्परिणाम होतो, उलट परिणाम होतो. महाराज सांगत असतात बघा, एका जंगलामध्ये एक झाड आहे आणि त्या झाडाच्या फांदीवर चिमणी राहते आणि त्या झाडाच्या फांदीवर माकडही राहतं. चिमण्यानं विचार केला, उन्हाळा संपल्यानंतर पावसाळा लागेल, ती काय करायची, बाहेर उडत जायची, काडी घेऊन यायची, झाडाच्या फांदीला बांधायची. 4 महिन्यामध्ये तिनं सुंदर असं घरटं खोपा बांधला. त्या झाडावरती माकड राहत होतं. 4 महिने उन्हाळ्याचे खाली गेले, यानं घरटं बांधलं नाही, झोपडी बांधली नाही, कोपडी काय राहणं काही व्यवस्था केली. 4 महिने उलट लोकांचे लग्न खात हिंडलं. कोण? हे माकड. आणि मग उन्हाळा संपला, पावसाळ्याचा पहिलाच पाऊस, 4 तास 2 प्रकारे पाऊस चालला. चिमणीनं खोपा बांधलेला होता. चिमणी आपली खोप्यामध्ये जाऊन बसली. समोरच्या फांदीवर ते माकड बसलं. 4 तास पावसामध्ये गार हटलं. महाराज भिजलं, ते गार हटलं माकड. पाऊस उघडल्यानंतर चिमणी त्या माकडाकडे गेली आणि माकडाला सांगू लागली, अरे दादा, तुला देवानं माणसासारखे हात दिले, माणसासारखे तुला पाय देवानं दिले, हात दिया पाव दिया नर ऐसी काया. चिमणी त्या माकडाला उपदेश करते. आता चिमणी उपदेश करते, चिमणी उपदेश चांगला आहे का वाईट आहे? हो, चांगला आहे. पण तिचं हे चुकलं की माकडाला उपदेश करते आहे. ती म्हणते, अरे बाबा, तुला देवानं हात दिले, पाय दिले, हात दिया पाव दिया नर ऐसी काया, इतने दिन खाली गया तूने घरटा नाही बनाया. एवढे दिवस खाली गेले, तू घरटं बांधलं नाही. जर बांधलं असतं, हे बघ माझा जीव केवढा काय, मी खोपा बांधला, पावसापासून माझं संरक्षण झालं की नाही. आता मला सांगा, उपदेश कोण करतं? हो, तुम्हाला माझी भाषा कळते ना? उपदेश कोण करतं?
चिमणी करते. कोणला करते? पुन्हा विचारतो, उपदेश कोण करतं? कोणला करते? व्यवहारात चिमण्या उपदेश करत असतात. मी दृष्टांतातल्या माकडाबद्दल बोलतोय, पण माकड ऐकत नाही. तर चिमणीच्या सांगितल्यावरून त्या माकडानं खोपा बांधला नाही, त्याला राग आला. एवढी एवढी चिमणी कानामागवरून तिकड झाली. फांदीवर गेला, ते चिमणीचा खोपा तोडून मोडून विहिरीमध्ये फेकून दिला. चिमणीच्या सांगितल्यावर त्यानं खोपा तर बांधला नाहीच, पण चिमणीला मात्र बेघर करून ठेवलं. उन्हात माणसं, अशी जी माणसं आहेत ना, जी देवाला मानत नाही, देवाबद्दल श्रद्धा नाही, विश्वास नाही, अशांना ज्ञान सांगण्याच्या भानगडीत पडूच नका. विठाल नाथ महाराज भगवत प्राप्तीचा उपाय सांगतात. तो नेमकं कोणाला सांगतात? दुसरा एक वर्ग आहे, तो म्हणजे साधक वर्ग आहे. साधक ज्याला म्हणतात तो सतत सावध आहे. साधक त्याला म्हणतात ज्याचे जीवनच साधनामय आहे. साधक त्याला म्हणतात प्रत्येक क्षणाला तो हेच पाहतो की मला देवाची भेट कधी होईल, मला देवाचं दर्शन कधी कायमी होईल. उद्धार पावेला, कायमी उद्धार पावेला. काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे, काय खंडेल कर्म, काय खंडेल कर्म. करा समाधान चित्त माझे. काय खंडेन कर्म, काय खंडेन कोणी भेटला त्याला हेच विचारतो, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. किंवा जो जो भेटेल पुसावेचे हेची वाटे, जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज. काय लाज राखील. प्रत्येक क्षणाला तो भगवंताची वाट पाहतोय. प्रत्येक क्षण त्याचा भगवंताच्या प्राप्ती करता देवाची तळमळ त्याच्या अंतःकरणामध्ये, मला कधी देवाची भेट होईल. भेटी लागी भेटी लागे जीव लागली सिया, भेटी लागे जीव लागली सिया. आज भेटी लागी जीवा लागली से आस. भेटी लागी जीवा लागली से आस. पाही रात्र दिवस, पाही रात्र दिवस वाट तुझी, भेटी लागे जीव लागली सियास, भेटी लागे जीव लागली सियास. आहे रात्र दिवस, आहे रात्र दिवस वाट तुझी. भेटी लागी जीवा लागली से आस. भेटी लागी जीवा लागली. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन. तैसे माझे मन, तैसे माझे मन वाट पाहे, भेटी लागे जीवा लागली से आस. भेटी लागे जीवा लागली आस.
लागी जीवा लागली से आस किंवा कन्या सासुराशी जाय मागे परतोनी पायी ज्याप्रमाणे कन्या सासुरा जात असताना मागे पाहते ना तद्वत महाराज सांगतात भगवत भेटी करता जीव तया लागी जीव होतो कासा वीस पाहतील वास नयन हे किंवा एखाद बाळ चुकल्यानंतर आईची जी स्थिती होते ना त्याप्रमाणे तशी या साधकाची अवस्था होते किंवा महाराज सर्वात शेवट एक दृष्टांत देतात त्याच्या पुढं आता दृष्टांतच नाही. महाराज सांगतात ज्याप्रमाणे मासा आहे मासा तो मासा पाण्याच्या बाहेर काढलेला आहे तो मासा जसा पाण्याकरता तळमळतो जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी तैसा तुका तळमळी तैसा तुका तळमळी जीवना वेगळी वासळी तैसा तुका तळमळी तैसा तुका तळमळी तैसा तुका तळमळी जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. महाराज ही अवस्था ज्या साधकाची होते असे काही साधक आणि त्या साधकाला नाथ महाराज सांगत बाबा तुला देव पाहिजे ना मग एकच उपाय कोणता हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. आपण जर रामायण बघितलं महाभारत बघितलं आपण आणखीन कथा पुराण आपण बघितले तर आतापर्यंत ज्यांनाही भगवंताचं दर्शन झालं ते कोणामुळे झालं तर साधूमुळे झालं. रामायणातलं प्रसंग आपण बघा सुग्रीवाची आणि रामप्रभूंची भेट होते दर्शन होते पण कोणामुळं भेट झाली दर्शन झालं हनुमंतराय आहेत. म्हणजे सुग्रीव हा जीव आहे रामप्रभू देव आहेत आणि हनुमंतराय साधू आहेत. विठ्ठल विठ्ठल शबरी माता रामप्रभूला भेटण्याकरता भगवंताचं भजन करते. एक दिवस रामप्रभू येतात शबरी मातेला भेट देतात दर्शन देतात. शबरी मातेला रामप्रभूंची भेट झाली पण कोणामुळे मातंग ऋषींचा आशीर्वाद शबरी मातेला मिळालेला होता म्हणून शबरी मातेला भगवंताचं दर्शन झालं. साधू शिवाय आपल्या जीवनामध्ये भगवंताचं दर्शनही भगवंताची भेट नाही. साधू जीवाला कसं परमात्म्याची भेट करून देतात गुरुवर्य रामगिरीजी महाराजांच्या मुखातून ऐकलेला दृष्टांत एवढा दृष्टांत सांगतो आणि आपल्याला थांबायचं भजन करा. विठ्ठल साधू जीवाला कशी परमात्म्याची भेट करून देतात बघा. एक महात्मा परिक्रमा करीत चाललेले आहेत निघालेले आहेत. जुन्या काळामध्ये गोदावरी परिक्रमा करणारे बरेच साधू महात्मे होते. सध्याही बरेच माणूस आता नर्मदा परिक्रमा करत आहेत काही गोदावरी परिक्रमाही करतात पण गोदावरी परिक्रमा जरा अवघड आहे. साधू महात्मा परिक्रमा करत आहे संध्याकाळची वेळ झाली पुढं घनदाट जंगल लागलेलं आहे आणि त्या जंगलामध्ये वाघ शिवा असणारे हिंस्र पशु आहेत. त्यांचे आवाज कानावर येत आहेत. दिवस असताना म्हणजे मावळतीला गेलेला आहे. साधूनं बघितलं तर रात्र होते आपण कुठे थांबलं पाहिजे. समोर एक वस्ती दिसली साधू महात्मा त्या वस्तीवरती गेले. ती वस्ती का परद्याची वस्ती आहे आणि साधू त्या ठिकाणी गेल्यानंतर हा सांगितलं की अरे बाबा एक रात्रभर मला इथं राहायचं आहे जमेल का राहण्याकरता. तो पारदी समोर आला. पारद्यानं बघितलं अंगावरती भगवी वस्त्र आहेत पायात खडवा आहेत कुणीतरी साधू महात्मा आहे. हात जोडले पारद्यानं म्हणले महाराज माझं भाग्य आहे की तुमच्यासारखे साधू चालून माझ्या घरी येत आहेत. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा साधूचं दर्शन माझ्या जीवनामध्ये झालं मी भाग्यवान आहेत. महाराज आपण रात्रभर या ठिकाणी आराम करू शकता या ठिकाणी थांबवू शकता माझं भाग्य आहे. आणि साधू महात्मा त्या ठिकाणी थांबले.
पारती गरीब आहे, परंतु प्रेमाने मात्र तो श्रीमंत आहेत महाराज. बघा, आपण श्रीमंत कोणाला म्हणतो आणि गरीब कोणाला म्हणतो. बघा, ज्या घरी खऱ्या अर्थानं श्रीमंतीचं प्रेम आहे, प्रेमाची श्रीमंती आहे, आपण त्याला गरीब म्हणतो. ज्या घरी गेल्यानंतर आपला आदर नाही, सन्मान होत नाही, पावलो अपमान होतो, आपण त्याला श्रीमंत म्हणतो. कधी कधी आपण बघा एखाद्या श्रीमंताच्या घरी गेलं की बाहेर पाटी असते, कुत्र्यांपासून सावधान, किंवा दुसरी पाटी असते, परवानगीशिवाय आत येऊ नका. हे श्रीमंताचं प्रेम असतं महाराज. बघा, श्रीमंताचं प्रेम आणि गरिबाचं प्रेम सांगून जातो. भजन करा विठ्ठल. कीर्तनाच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी जाण्याचा प्रसंग येतो. बघा, आपण जर श्रीमंताच्या घरी गेलो, मोठमोठाले बंगले असतात, मोठमोठे तिथं गाड्या असतात, सर्व काही असतं. आपण तिथं गेलो की ती पहिले विचारणार, चहा घेणार का? चहा घेणार म्हटल्यानंतर चहा येतो. कोणता पाहिजे, कमी साखरेचा, कमी दुधाचा की बिगर पत्तीचा, कोणता चहा पाहिजे? जो पाहिजे तो चहा येतो. चहा आल्यानंतर कपसुद्धा एवढे मोठाले असतात. येतात तो कप ब्रह्मचारी कप, बिगर बशीचा कप, एवढे मोठाले असतात. असं वाटतं की या कपात चहासुद्धा भरपूर असेल, पण जेव्हा तो कप जवळ येतो तेव्हा डोकून पाहावं लागतं चहा किती आहे म्हणून. कप मोठाले पण चहा अगदी थोडा कमी. हेच तुम्ही गरिबाच्या घरी जा. गरिबाच्या घरी गेल्यानंतर तो आपल्याला चहा येतो ना, बळजबरीनं आपल्याला थांबलं, चहा घ्या, थांबावं लागतं. जेव्हा तो गरिबाच्या घरचा चहा येतो ना, तर बशी आणि कप दोन्ही सोबत असतात. त्या कपामध्ये चहा असतो आणि आपल्या स्वागताकरता बशीत पण चहा उतरला असतो. हे गरिबाच्या घरचं प्रेम आहे. विठ्ठल. आणि जीवनामध्ये अशा ठिकाणी माणसानं जावं ज्या घरी आपल्याबद्दल आदर असेल, ज्या घरी आपल्याबद्दल प्रेम असेल, अशा घरी माणसानं जावं. ज्या घरी आदर नसेल, प्रेम नसेल, जिस घर पर आदर मान नहीं, उस घर पर जाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं, उस घर पर जाना ना चाहिए. जिस घर पर आदर प्रेम नहीं, उस घर पर जाना ना चाहिए. पर आदर मान नहीं, उस घर पर जाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं, उस घर पर जाना ना चाहिए. चाहे भैया कितना वैरी हो, उसे भेद छिपाना ना चाहिए. चाहे भैया कितना वैरी हो, उसे भेद छिपाना चाहिए. चाहे बेटा कितना प्यारा हो, उसे सिर पे बिठाना ना चाहिए. चाहे बेटा कितना प्यारा हो, उसे सिर पर बैठना ना चाहिए. जैसा घर पर आदर मान नहीं, उस घर पर जाना ना चाहिए. इस घर पर आदर मान नहीं, उस घर पर जाना ना चाहिए. महाराज सूत्र सांगतात, जिस घर पर आदर मान नहीं, उस घर पर जाना ना चाहिए. चाहे बेटा कितना प्यारा हो, उसे सिर पे बिठाना ना चाहिए. एकुलते एक मुलगा असेल, किती लाडका असेल, त्याला डोक्यावर बसून घेऊ नका. एकदा का तो डोक्यावर बसला पुन्हा उतरणार नाही. दुसरं सूत्र महाराज सांगतात, चाहे बेटी कितनी प्यारी हो, उसे घर घर घुमाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं, उस घर पर जाना ना चाहिए.
तिसरं एक सूत्र महाराष्ट्राचे अतिशय महत्व सूत्र सांगतात. चाहे भैया कितना वैरी हो उसे भेद छिपाना ना चाहिए. आपलं आणि आपल्या भावाचं जरी जमत नसेल तरी आपल्या काही गोष्टी भावाला सांगा, गावाला सांगू नका. कारण कोरोनाच्या काळामध्ये दवाखान्यात नेणारा गाव नाही तर आपला भाऊच होता महाराज. संकटकाळी आपल्या कोण कामी येईल तो आपला भाऊ कामी येईल. म्हणून महाराज ही सूत्र सांगतात. ज्या घरी प्रेम आदर असेल अशा घरी जायला महाराज सांगतात. साधूच्या त्या पारद्याच्या घरी साधू महात्मा गेले. पारधी म्हणलं महाराज माझं भाग्य माझ्या घरी आज तुमचं दर्शन झालं. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा माझं भाग्य आहे. साधू म्हटले बाबा माझा उपवास आहे, जेवण वगैरे मी काय घेणार नाही. साधू महात्मा रात्रभर थांबले. सकाळी उठले आणि साधू महात्मा निघाले. निघाल्यानंतर त्या पारद्याच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. साधूनं विचारलं काय बाबा काय झालं. तो पारधी म्हटलं महाराज गरिबाच्या घरी मुक्कामाला थांबलेत पण गरिबाच्या घरचं भोजन घ्यायला पाहिजे होतं. साधूनं सांगितलं माझा चातुर्मास आहे, यावेळेला मी भोजन वगैरे घेता येत नाही. पुन्हा कधी आलो ना जरूर तुझ्याकडं भोजन घेऊन जाईल. पुन्हा तो साधू महात्मा निघून गेले. पुन्हा परिक्रमा करत करत वर्षानंतर पुन्हा साधू महात्मा त्या जंगलातून चाललेले आहेत. पारध्यानं बघितलं ओळखलं वर्षापूर्वी साधू महात्मा आले ते साधू महात्मा आहे. समोर गेला ना सांगितलं महाराज ओळखलं का. तर आपणही काही ठिकाणी गेलो कीर्तनाला माणसं होतं महाराज जय हरी जय हरी. ओळखलं का. आपण म्हणायचं ओळखलं ना. सांगा बरं कोणत्या गावचे आहेत. आली का पंचायत. सगळे कुठं ध्यानात राहतात. तो साधू तो पारधी म्हणला महाराज ओळखलं का. साधून सांगितलं हो आपली पूर्वी भेट झाली होती. तुम्ही मला जाताना शब्द दिला होता कोणता जेवणाला थांबेल म्हणून थांबताय ना जेवणाला. साधू महात्मा म्हणले थांबतोय जेवणा करता. पारधी म्हटला कुटुंब घरी नाही कुटुंब माहेरी गेलंय. मी स्वतः तुमच्याकडं स्वयंपाक बनवणार आहेत. तुम्हाला जो तयार स्वयंपाक तुम्ही खाऊ घालणार नाही. मग तुमचा आवडीचा स्वयंपाक सांगा. काय करू डुबुकवड्या करू का काय करू डाळ भात करू काय करू का कढी करू. तुम्हाला महाराज तुमच्या आवडीचा स्वयंपाक सांगा. तो पारधी होता महाराज. पारधी म्हटलं महाराज सांगा तुम्हाला कोणता पक्षी आवडतो. साधू का पक्षी खातो का. पारद्यानं पारद्याचं ते आडानी प्रेम साधूनं बघितलं. अंतकरणाचा निर्मळ आहेत परंतु भोळा स्वभाव आहेत. साधू म्हणले अरे बाबा पारदे दादा मला जो पक्षी आवडतो तुला सापडणार नाही. म्हणले महाराज वर्णन करून सांगा. माझ्या पक्षाचं वर्णन ऐक. माझ्या पक्षाच्या कमरेला पितांबर आहे. त्याच्या चेहऱ्यावरती विश्वाचं सौंदर्य आहे. त्याच्या डोक्यावरती मोर मुकुट आहे. असा माझा पक्षी आण धरून त्याला. आता हे पक्षाचं वर्णन आहे का देवाचं वर्णन आहे हो. आणि केव्हा सापडेल हा पक्षी. पारधी म्हटलं महाराज मी पक्षी धरून आणतो मी पर्यंत जाऊ नका. साधू सांगितलं पक्षी घेऊन ये पण मला दाखवल्याशिवाय मारू नको. पारधी वनामध्ये गेला. दिवसभर पक्षी शोधतोय कधी सापडणार हो पक्षी. जपी तपी संन्याशांच्या ध्यानात मनी हा परमात्मा जात नाही. दिवस गेला 2 दिवस झाले 3 दिवस झाले पक्षी सापडत नाही. पारधी म्हणला आता एक तर हे रिकाम्या हातानं साधूकडं जायचं. उद्या दिवस आपण पक्षी शोधू. जर नाही सापडला तर हे शरीर साधूला दाखवायचं ना हा देह साधूला दाखवायचा नाही. 4था दिवस दिवसभर पक्षी शोधतोय पक्षी सापडत नाही. संध्याकाळच्या वेळेला त्यानं लाकडं जमा केली चिता पेटवली. 3 प्रदक्षिणा करून उडी घेणार. 3ऱ्या प्रदक्षिणेला तो भगवान परमात्म्यानं पक्षाचं रूप घेतलं आणि पक्षा पारद्याच्या खांद्यावर येऊन बसला. पारद्यानं बघितलं जे साधूनं वर्णन केलं तोच पक्षी आहे. सोबत जाळं आणलेलं होतं. धरला पक्षी जाळ्यामध्ये बांधला पाठीवर टाकला आणि घरी आणला. महाराज पक्षी धरून आणलाय. साधूचं भजन चालू आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे
हे नाथ नारायण वासुदेव. पुढे आहेत पक्षी, चला बघा. साधू महात्मा गेले, देवानं पक्षाचं रूप घेतलं आणि जाळ्यामध्ये पडलेले आहेत परमात्मा. साधूनं त्या देवाला जाळ्यातून बाहेर काढलं आणि हात जोडले, देवा माझा भक्त अडाणी आहे, काही चुकला असेल तर त्याला माफ कर, त्याला क्षमा कर आणि चतुर्भुज रूपानं त्याला दर्शन दे. भगवान परमात्मा प्रगट झाले आणि पारद्याला दर्शन दिलं. दृष्टांत संपला. पारद्याला देवाचं दर्शन झालं कोणामुळे? धरावे संतांचे ते पाय. पण कोणत्या देवाचं दर्शन झालं? काय नाव तुमच्या देवाचं? भजन करा. विठोबा रखुमाई. चला आजच्या पंक्तीचे अन्न राहते. विठोबा रघुमा टाळी वाजवा, टाळी वाजवा. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. ओ विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. ओ विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. ओ विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला ठोबा रखुमाई जय जय ठोबा रखुमाई विठोबा रघुमा ठोबा रखुमाई विठोबा रघुमा ठोबा रखुमाई विठोबा रघुमा ठोबा रखुमाई विठोबा रघुमा. ठोबा रखुमाई. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. संतांचे पाय धरल्याशिवाय भगवत प्राप्ती नाही. अशी जी भगवत प्राप्ती आहेत ना महाराज, जर भगवत प्राप्ती आम्हाला जीवनामध्ये झाली, भगवत दर्शन जर झालं तर त्यानं काय होणार आहेत महाराज सांगतात. अनादी कालापासून ज्या संसारामध्ये आपण आहोत ना, असा जे संसाराची बंधनं जी आहेत ना महाराज सांगतात, ती बंधनं तोडतील. पण कशानं? ज्या साधूच्या दर्शनानं किंवा साधूच्या सानिध्यानं भगवंताचं दर्शन होईल, याच साधनानं येणे साधती तेने साधती साधन 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 तुटते भावाचे बंधन तुटते
तेने साधती साधना तुटते भावाचे बंधन तुटती तुटते भावाचे बंधन तेने साधती साधना साधती साधना जोरात टाळी वाजवा टाळी. तेने साधती साधन तुटती भवाची बंधन, संसाराची बंधन या भगवत प्राप्तीनं तुटतील. या साधनानं ही बंधनं तुटल्या जातील. अशी जी भगवंताची प्राप्ती आहेत ना ही संतांमुळेच होते. नाथ महाराज सांगतात हे मीच सांगत नाही, तर वारकरी संप्रदायाचं जे न्यायालय आहे म्हणजे जे वेद आहेत ना, वेद सुद्धा हेच सांगतो, संतावीन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. वेद सुद्धा ग्वाही देतात, संताशिवाय प्राप्ती नाही. असे जे संत आहेत ना, संतांचे एक वेळ मोठ्या प्रेमानं भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली